अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालय अग्निकांडानंतर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली। पाहणीनंतर माध्यमांशी संवाद साधताना आरोग्यमंत्र्यांनी या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिल्याची माहिती दिली। येत्या 8 दिवसात चौकशी समिती स्थापन करून संपूर्ण प्रकरणाची तपासणी करण्यात येणार असून 8 दिवसातच चौकशीचा अहवाल सादर केला जाईल, तर दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। आता प्रत्यक्ष पाहणी आपण केली, त्या स्पॉटची पाहणी केल्यानंतर ज्या पद्धतीची घटना घडली ती निश्चितपणे अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे। या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीच्या एकूणच अनियमितता झाल्या असतील त्या सगळ्या अनियमितता सुद्धा गंभीर आहेत। खरं तर अशा पद्धतीची घटनाच घडायला नको, कारण 2 वर्षापूर्वी आम्ही हॉस्पिटल बांधलं आणि मग त्याच्यानंतर अशा गोष्टी होणं हे आमच्या दृष्टिकोनातून सुद्धा ते चुकीचंच आहे। फक्त प्रश्न असा आहे की नेमकं तो जो झालेली घटना आहे 3-3:30 वाजता रात्री झाली, त्या 3:30 वाजता झालेल्या घटनेचं नेमकं कारण काय आहे हे सुद्धा आपण घेतलं पाहिजे। आणि मी आपल्याला सांगतो की ते कारण शोधणं आणि त्या कारणाप्रमाणे ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत ज्या गोष्टींच्या मुळे घडलंय या सगळ्या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी आपण एक कमिटी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमतोय। या आयुक्तांच्या खालच्या अध्यक्षतेखालील कमिटीमध्ये एका बाजूला MSCB चे आपले इलेक्ट्रिकलचे चीफ इंजिनियर असतील, दुसऱ्या बाजूला एम्स सारख्या संस्थेतले सुद्धा नामवंत असतील, DMER चे सुद्धा एक्सपर्ट असतील की ज्या कमिटीनं पुढच्या 8 दिवसांमध्ये या सगळ्या वस्तुस्थितीचा अहवाल आणि त्याच्याबद्दल प्रत्यक्षात कोण दोषी आहे याच्याबद्दलची स्पष्टता त्या अहवालामध्ये येईल। त्या अहवालानंतर जे याच्यामध्ये ज्यांनी याच्यामध्ये दुर्लक्ष केलं असेल, ज्यांच्यामुळे या घटनाक्रमाला जे जबाबदार असतील त्या सगळ्यांच्या वरती अतिशय कडक कारवाई करण्याबद्दल त्या अहवालाप्रमाणे आम्ही पुढे जाणार।